मार्गी चालता पाऊला पाऊले, मार्गी चालता पाऊला पाऊले, चिंतावे माऊली पांडुरंग. सर्व सुख लागे घेऊन पाठी, आवडीचा कंठी रसवती. पितांबर छाया करी लोभापर, पितांबर छाया करी लोभापर. पाहे ते उत्तर आवडीचे, सर्व सुख लागे घेऊन पाठी, आवडीचा कंठी रसवती. तुका म्हणे हेची करावे जीवन, तुका म्हणे हेची करावे जीवन. वाचे नारायण तहान भूक, सर्व सुख लागे घेऊन पाठी, आवडीचा कंठी रसवती. चालती तयाची, नमो तीर्थ पंथे चालती तयाची. येती बोलवित त्यांची मन, नमो तीर्थ पंथे चालते तयासी, नमो तीर्थ पंथे चालते तयासी. येती बोलवित त्यांची नमो, मार्गी चालता पाऊला पाऊली, चिंतावी माऊली पांडुरंग. सर्व सुख लागे घेऊन पाठी, आवडीचा कंठी रसवती. प्रस्तुतस्थळी प्रसंगी संतप्त सेवेसाठी निवडलेला अभंग, श्री क्षेत्र देहनिवासी असलेले दुर्गुण मारकरी, भवसिंधू पारकरी, श्री विठ्ठल धारकरी, पंढरीचे वारकरी, श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु महाराज हे वारीला चाललात ना, एकही पाऊल रिकामा पडू देऊ नका. पावला गणित माऊली पांडुरंगाचं चिंतन करत जा. त्या चिंतनाने काय विविध फलश्रुती भेटते आजच्या अभंगात तुकाराम महाराज सांगतात. विठ्ठल हो, अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा विहार देणं अत्यंत अगत्य आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांचा हा विश्वविख्यात आळंद श्री क्षेत्र अलंकापूर ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी पायी पालखी सोहळा. आणि या पायी पालखी सोहळ्यामध्ये आपण सगळी मंडळी हसत खेळत चालत बाट, खाना खाते स्वतः खा या जगद्गुरु तुकोबराच्या प्रमाणाप्रमाणे आपण आनंदाने हसत खेळत बागडत भजन करत जेवण करत चॉकलेट घेत चाललो. आणि आज पुणे जिल्हा सोडून सातारा जिल्हा सोडून आज आपण सोलापूर जिल्ह्यात आलो. आणि या सोलापूरमध्ये पुण्यपावन नातेपुते या गावामध्ये श्री संत ज्ञानोबरायांच्या पुढची ही कीर्तन सेवा, श्री संत ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यातील रथापुढील 8 नंबर दिंडी डांगे पंचमंडळ यांची ही पारंपरिक मानाची सेवा. आणि ही सेवा त्यांनी माझ्या गळ्यात घातलेली आहे. यापूर्वी सद्गुरु गाथामूर्ती भोसरीकर माऊली सेवा करायची. माऊलीची सेवा ऐकलेली तर खूप मंडळी की ज्यांनी माऊलीची सेवा ऐकलेली आहे. नंतर माऊली थकले, मग गाथामूर्ती माऊलींनी ही सेवा आदरणीय गुरुवर्य बंडापत खराडकर तात्यांना सांगितली. त्यांनी खूप वर्ष सेवा केली. लॉकडाऊन उठल्यावर जी पहिली
वारी झाली त्या साली तात्यांनी कीर्तन केलं आणि तात्यांनी सांगितलं की आता इथून पुढे मी काय सेवा करणार. काय त्यांना कळून आलं होतं कोण जाणे. नंतर त्यांना थोडासा आजार झाला, ते थांबलंच. आणि मग तात्यांनी त्या साली डांगे पंच मंडळाला काही 1-2 नावं सुचवली होती. त्यात माझ्यासारखे एका दिनदुबळ्याचं नाव होतं. तात्यांनी सांगितल्यामुळे मग डांगे पंच विश्वस्त मंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, सर्व सदस्य विश्वस्त मंडळ या सगळ्या मंडळांनी तात्यांच्या शब्दाला मान देऊन मग ही सेवा माझ्या गळ्यात घातलेली आहे. या निमित्ताने तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. सगळे फडकरी मंडळी, सगळे महिना वारकरी आणि आपण सगळे कर्तृत्व अवस्थेत अथवा भोक्तृत्व अवस्थेत चिंतन करणारी मंडळी, तुम्हा सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये ही सेवा पार पडत आहे. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. सद्गुरु भोसरीकर माऊली यांचा शब्द जगद्गुरु तुकोबारायांच्या नंतर भोसरीकर माऊलीचा शब्द वारकरी संप्रदायात प्रमाण मानला जायचा. माऊलीने सांगितलं ना मग ते करायचं, माऊलीने सांगितलं ते करायचं. आणि मग माऊलींची खूप सेवा. आणि मग माऊलींनी काही जे मंडळी घडवली त्यात अनेक महिना वारकरी होते. त्याच्यात एक महिना वारकरी गेल्या वर्षी पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले. गाथामूर्ती वैकुंठवासी गिरधरबुवा. काय म्हातारा तयार होता काही सांगावं महाराज. गाथाही तितकाच तयार होता. ज्ञानेश्वरी खूप तयार होती. काहीही विचारा तयारच. गेल्या वर्षी ते पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले. गेल्या वर्षी त्यांना कीर्तनात श्रद्धांजली व्हायची राहून गेली होती. मग मंडळाने मला सांगितलं की तुम्ही आज व्हा, कारण डांगे पंच मंडळ हे त्यांचे जे भोसरीकर माऊलीचे जेवढे महिना वारकरी त्यांना ते माऊलीच्या जागेवर मानतात. आणि मग गाथामूर्ती आमचे गोवर्धन बुवा यांना सर्व समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहू. तुमच्या सर्वांना आवडेल असं काही कीर्तन माझ्याकडून होणार नाही, तर माझा आवाज बसलेला वाटचालीमुळे याच्यामुळं. पण चला जसं काही तोडकं मोडकं तुमच्या मागपुढं मांडता येईल याचा आपण अल्पसा प्रयत्न करू. या निमित्ताने अभंग निवडलाय. मार्गे चालता पावला पाऊले चिंतावे माऊली पांडुरंग, सर्व सुख लागे घेऊन या पाठी आवडीचा कंठी रसवती. आजच्या अभंगामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय चाललेत ना पंढरीला, तर पाऊल काय मोकळा टाकू नका. प्रत्येक पावलाकडे श्री विठ्ठल आणि पांडुरंगाचं, पंढरीनाथाचं, विठ्ठलाचं चिंतन करत चला. त्या चिंतनाचं काय फळ भेटतं आजच्या अभंगात विविध अंगाने तुकोबारायने मांडलंय. विठ्ठल आपण जर जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचं परिशीलन केलं तर आपल्या गोष्ट लक्षात येईल की जगद्गुरु तुकोबारायांचा चिंतनावर जास्त भर आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा जास्त आग्रह आहे की आपण चिंतन करा. जगद्गुरु तुकोबारायांचा आग्रह असा नाहीये की तुम्ही धन खूप मिळवा, मान खूप मिळवा, ज्ञान खूप मिळवा. हा आग्रह तुकाराम महाराजाचा नाही. का बरं? त्याचे धोके महाराजांनी गाथेतच सांगून ठेवलेले. धन फार मिळवा असं काही तुकाराम महाराजाचा फार आग्रह नाही. पोटापुरतं भेटलं तर ठीक आहे, पोटापुरते काम तरी अगत्यत्व राम हे प्रमाण सद्गुरु निकम बाबाच्या मुखात कायम राहायचं. पोटापुरते काम परी असे डोक्यावर हात धरून परी अगत्यत्व राम. फारच धन मिळवावं असा काही तुकाराम महाराजाचा आग्रह नाही, कारण त्याच्या मागे धोका आहे. द्रव्याची आमागे कळकाळाचा नाद, मनोवनी संग खोटा त्यास. जसं धन मिळवण्याचा तुकोबारायचा आग्रह नाहीये, तसे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला फार मानाची पद मिळवा असंही काय फार आग्रह धरत नाही. का बरं? ती शुल्लक संपत्ती. मानामान किती तुझ्या शुल्लका संपत्ती. 5 वर्षानंतर त्याला उतरती काळ आहे. आजी असलेले कालांतराने माझी होतात, माझीचे कालांतराने वैकुंठवासी होतात. फार तुम्ही धन मिळवा असा महाराजांचा आग्रह नाही. तुम्ही महाराजांचा गाथा चांगलं अनुशीलन करा. लक्षात फारच मान मिळवा
असाही आग्रह महाराजांचा नाही. तुम्हाला पटायचं नाही पण ज्ञान मिळवा असाही आग्रह महाराजांचा फार नाही. महाराज स्पष्ट सांगतात, प्राणा वेगळा न करी नारायण मग नसो ज्ञान मूर्ख. तुकाराम महाराज म्हणतात एक वेळेस ज्ञान नसलं तरी चालेल. ज्ञान शब्दाचा अर्थ इथं 150 पण झाला. ज्ञानी माणसं असलेली काही वावगे नाही, पण 150 नसली पाहिजे. आमचे वैद्य गुरुजी याच्यावर दृष्टांत सांगायचे. हे जोडपं पुण्याहून नाशिकला निघाले. कंडक्टर आला, तिकीट तिकीट तिकीट. कारभार अर्थातच बाईच्या हातात होता. बरोबर आहे का नाही? वर बघा. बाई साहेबांनी सांगितलं एक फुल एक हाफ नाशिक. आता कंडक्टरला प्रश्न पडला, फुल कोण हाफ कोण? कंडक्टरने विचारलं, आई साहेब फुल कोण हाफ कोण? त्याने फुल तिकीट माझं आहे, हाफ यांचं आहे मला. म्हणले का? म्हणजे ते हाफ मॅड आहेत. शानी बाई म्हणा. कंडक्टर 12 गावचं पाणी केलं. 12 डेपोची गाडी होती. कंडक्टर म्हणलं, बाई तरीही तुम्हाला 2 फुल तिकीट घ्यावं लागतील. म्हणजे का बरं? मी फुल हे हाफ मॅड असल्यामुळे यांचा हात नाही चालायचं. ते जरी हाफ मॅड असले तरी तुम्ही 150 आहात. 1.5 आणि हाफ मिळून बरोबर 2 झाला. 2 तिकिटात पैसे. 150 आणे पण काय कामाचा माप. म्हणून तुकाराम महाराज तुम्ही फार धन मिळवा असा काय आग्रह धरत नाही. त्याच्यामध्ये काळाचा धोका. फार मान मिळवा असाही आग्रह धरत नाही. कारण इंद्रपदादिके नाशिवंत होती म्हणून या आसक्ती न धरावी त्यांची. जगद्गुरु तुकोबरायचं तुम्ही फार ज्ञान मिळवावं असाही आग्रह नाही. गावगाव अज्ञानाचं कमी ज्ञानाचं लई ताप आहे महाराज. थोडं पुढे यायला लागलं का झालं सुरूच झालं. मग तुकोबराय ज्ञान धन मान मिळवण्यासाठी आग्रह धरत नाही. आग्रह कशासाठी धरतात? आलेत ना मानवी देहाला, सुखाने अन्न खा आणि त्याचं चिंतन करा. हा तुकाराम महाराजाचा आग्रह आहे. सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन, त्याचे करावे चिंतन, त्याचे करावे चिंतन. तळावर कोणी कीर्तन ऐकायला येतं, कोणी वैभव पाहायला येतं. बराच भरणा काकाजींच्या चाली ऐकायला येत. खूप खूप गोड सांप्रदायिक पद्धतीने. नाही तर गावगाव आपण जर म्हणून पहिल्या चरणात म्हणतात ते चाल लावतात. तू काय हळद दळायला बसणार? हळद दळायची झाली इकडे काय सांगावा महाराज. कारण आम्ही परदेशी गाण्यावर चालायची व्हायचे. म्हणजे म्हणणारे कुठले? म्हणजे तुर्कस्थानातून आले. लवकर निघा, थांबत नका, परदेशातूनच आले. पण जगद्गुरु तुकोबरायचा आग्रह आपण फार धन मिळवा मान मिळवा कधी कधी ज्ञान मिळवा याही बाबतीत नाही, पण आपण चिंतन करा हा महाराजाचा आग्रह. बनवणेला हो करा काळ सारा चिंतने सुखे खावे अन्न. हे प्रमाण श्री गुरु विठ्ठल महाराज घुले यांच्या मुखात कायम राहायचं. सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन. म्हणून चिंतन करा हा महाराजांचा जास्तीत जास्त आग्रह आहे. कोणी म्हणाल का हो महाराज चिंतनाचा फार आग्रह का करतात? कारण खरं सांगू, चिंतन हेच मानवी जीवनाचं खरं धन आहे. त्यावरातलं धन मिळवता वेळता माणसं धन 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 करता एक दिवस बातमी ती त्यांचं निधन झालं. खरं धन हेच ज्यांचे धन सदा हरीचे चिंतन. कोणी म्हणाल महाराज आता मला त्या चिंतनात काय फार काळ देता येत नाही, माझ्या मग काही सेवा असते अमुक अमुक, तंबू ठोका खोट्या उपटा, तिकडे खोटी इकडे आणून ठोका, इकडे दोरी तिकडे खोटील बांधा, हे काम असतात आमच्या मग. बाबड्या
ही स्थूल सेवा. सूक्ष्म सेवा ही चिंतन आहे. का म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा. खरं अहोरात्र चिंतनात काळ घालवणं हे तुकोबरायचा जास्त आग्रह. पुढेला महाराज त्याने देव भेटल का चिंतनाने? तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात, खरं सांगू चिंतनाचा जर तुम्ही लाहो केला तर तुम्हाला देव नाही भेटला तरी चालेल. हा त्याच्या भेटीत जेवढा आनंद नाही तेवढा त्याच्या चिंतनात आनंद. करावे चिंतन त्याची बरे न भेटून तुम्हा आम्हा झाली तुटी आता भेटी चिंतने. देवा एखाद्या वेळेस तुझी माझी भेट नाही झाली तरी चल, आता भेट न भेटत आहे. चिंतनाची भेट महत्वाची. खरं सांगा माऊली, तुम्हाला पंढरपुरात गेल्यावर जास्त आनंद वाटतो का वाटचालीने आपण चिंतन करत चाललो त्याच्यात जास्त आनंद वाटतो? वाटचालीत खूप आनंद वाटतो. मला केवढं वाटायला येतंय असो. तर मला सांगायचं का चिंतनाचा आनंद केवढा आहे? खूप आनंद आहे चिंतनाचा. आणि म्हणून करावे चिंतन याची बरे न भेटून चिंतनात काळ घालत असंच महाराजांचा आग्रह. कोणी म्हणाल महाराज तुम्ही चिंतनाविषयी खूप सांगू राहिले, पण चिंतनाने आम्हाला फलश्रुती काय भेटेल, फळ काय भेटेल? शास्त्राने फळाचं लक्षण केलेलं आहे. यया अनिष्ट निवृत्ती ही इष्टप्राप्ती हीच भवेत तत्फलम. येन ज्या योगे अनिष्ट निवृत्ती आणि इष्टप्राप्ती घडते त्याला फळ म्हणतात. चिंतनाचं हे फळ आहे. चिंतनाने आपल्या जीवनातलं अनिष्टही जातं आणि आपल्या जीवनात इष्ट प्राप्त होतं. तुम्हाला कोणतं अनिष्ट जातं चिंतनाने, कोणतं इष्ट प्राप्त होतं याच्याविषयी महाराजांनी खूप उहापोह. चिंतनाने अनिष्ट कोणतं जातं? चिंतनाने दुःखाचा विसर पडतो. वैकुंठवासी सद्गुरु दादा महाराज साखरे एकदा त्यांना काहीतरी आज का सुई मोडली होती. खूप मोठा दंड झाला, खूप मोठं दुःख झालं. डॉक्टरकडे गेले. डॉक्टरने सांगितलं महाराज त्याचं ऑपरेशन करावं लागेल तरच हे बाहेर निघेल. दादा महाराज म्हणजे मग करा. महाराज 4-6 टाक्याचं ऑपरेशन आहे, मग तुम्हाला भोल द्यावा लागेल. म्हणजे काय गरज आहे? मग काही करू नका, फक्त मला ज्ञानेश्वरी द्या. मी ज्ञानेश्वरीचं चिंतन करता करता तुम्ही ऑपरेशन केलं तरीही मी होई करणार नाही, सोयी करणार नाही. 1 तासभर वैकुंठवासी दादा महाराज साखरे यांचं ऑपरेशन केलं डॉक्टरने. ते ज्ञानेश्वरीच्या चिंतनात एवढे घडले की त्यांना त्या दुःखाचा कसा विसर पडला लक्षातच नाही. विठ्ठल विठ्ठल चिंतनाच्या सुखे तुका म्हणणे दुःखे, तुका म्हणणे दुःखे, तुका म्हणणे दुःखे. नेणे म्हणजे विस्मृती. चिंतनामध्ये किती दुःख झालं याचा विसर पडतो. आता काय पाय कमी ठणकत येत काय? इथं पाय कोणाचे दुखत नाही? हात वर करा. गाडीत बसून आल्याचे नाही दुखणार. प्रत्येकाचे पाय दुखतात, मला खूप दुखतात मला. तर वाटाने भजन इतकं सुंदर होतं. आज तर कावडीने कहरच केला, खूप कहर झाला.
त्या चिंतनामुळे आपल्याला त्या दुःखाचा विसर पडतो. चिंतनाच्या सुखे तुका म्हणे नेणे दुःखे, दुःखाचा विसर पडतो. कोणी म्हणाल महाराज चिंतनाने दुःखाचा विसर पडतो, पण दुःखाचं खंडन होतं का? हो, दुःखाचं कायमचं खंडन होतं. तुकाराम महाराज सांगतात, खंडी नारायण दुःख चिंतने, खंडी नारायण दुःख चिंतने, शस्त्र हे निर्वाणीचा बाण, शस्त्र हे निर्वाणीचा बाण. चिंतनाच्या सुखे तुका म्हणे नेणे दुःखे काव. चिंतन आहे फक्त दुःखाचा विसरच पडतो का? नाही, दुःखाचं कायमचं खंडन होतं. महाराज शस्त्र हे निर्वाणीचा बाण, निकट समयो अवसान, कोठे योजेल दशदान, खंडी नारायण दुःख चिंतने. चिंतनाने दुःखाचं खंडन. महाराज आमच्या जीवनात खूप विघ्न येतात हो. का बाहेरचीच आहेत, पण घरची फार मोठी. घरची अपेची आईची विघ्न फार प्रकारे असतात आमच्या. महाराज बायकाने गांजलेली लई लोक आहेत महाराज, फक्त आता लोक बोलत नाही. बरोबर आहे का नाही? बरोबर बघा, खूप विघ्न येतात महाराज. एक जण तर बायकोला एवढं वैतागलं होतं, आता काय सांगा. योगायोगाने त्याच्या बायकोला पुत्र चावलं, बायको मिली. तर एवढा आनंद झाला. लटिकेते फेडा तुका म्हणे काय फेडा. अखेर शेवट आता आपल्या हिंदू धर्माप्रमाणे बायकोचं प्रेत घेऊन निघाला. विघ्न एका हातात ते शिकाळी धरलेली, एका हातात कुत्र होतं. कुत्र घेऊन चालला. फार परोपकारी कुत्रे. त्याच कुत्र्यामुळे बाई मिली. हे मोठं विघ्न ठरलं. त्या माणसामध्ये 100 माणसाचा जीव. 100 माणसामागं प्रेत, प्रेतामागं परत 500 माणसं पाहुणे राहून पुढे मनुष्य होता. त्यांनी ही प्रेत यात्रा पाहिजेच पाहिजे होती. प्रेतामागं 500 माणसं, मग प्रेता पुढे 100 माणसं. त्या माणसाच्या पाठीमागं चालली त्याने शेकाळी. राम राम राम, काय प्रकरण आहे? मंडळी वाढली. म्हणजे मग म्हणे कशाने? म्हणजे हे कुत्र चावल्यामुळे. म्हणजे म्हणून हे कुत्र हाताला धरून चालले. बाबा फार परोपकारी कुत्र आहे. मोठं विघ्न टळलं माझ्या जीवनात. मी गांजलो होतो. तर्कचे संगती दुःख उदंड भजी अशी मंडळी होती. खूप विघ्नकारी होती. फार परोपकारी कुत्र आहे म्हणून ते म्हणे तो असं. ते बायकोनी गांजलेलंच होतं. राणी दुखी देत तो मग देतं का मला कुत्र? तो ना पागल आहे काय? 100 माणसं कशाला रांगेने उभी राहिली? काय 101 लाख नंबर ना. विघ्न, बाहेरची विघ्न, घरातली विघ्न, हे सगळी विघ्न भगवंताच्या चिंतनाने जातात. नामाच्या चिंतने पारावाता पडती विघ्ने. पारावाता पडती विघ्ने, पारावाता पडती विघ्ने. नामाच्या
रामाच्या चिंतने 12 वाटा पळते यज्ञानिवृत्ती. महाराज आमच्या जीवनात पद आहे. तुका म्हणे आलो शोषित संकटे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही फक्त त्याच्या चिंतनाचा लाभ करा. आता याच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू. अशी विघ्न निवृत्ती, संकट निवृत्ती, दुःख विस्मृती, दुःख खंडन, हे अनिष्ट निवृत्ती तर चिंतनाने होतेच होते, पण इष्ट प्राप्ती सुद्धा होते. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर काही इष्ट मिळवायचं असेल तर आपण चिंतन केलं पाहिजे. काय इष्ट? पहिला लाभ, अवघे होते लाभ. एका या चिंतने, नामसंकीर्तने, गोविंदाच्या किंवा चिंतनेची का सर्व कार्यसिद्ध. चिंतनाने सर्व कार्यसिद्धी होते. चिंतनाने तद्रूप होतो मनुष्य. कामने सुख देह निरसने. चिंतने चिंतने तद्रूपता. गोविंदे गोविंद केले लोकपाळ. चिंतने सकळ का म्हणे. त्या अशोकाच्या वनात सीतामाई बसली होती. त्या अशोकाच्या झाडावर एका भिंगुरटीने घर केलं आणि हरभऱ्याच्या झाडावरती ती आळी घेऊन तिथं. आणि मग भिंगुरटी काय करायची, बाहेरून यायची तिला टोच मारायची, बाहेरून यायची तिला टोच मारायची, बाहेरून यायची तिला टोचायची. त्या आळीला भिंगुरटीचं ध्यान लागलं, चिंतन करू लागलं. त्या चिंतनाचा परिणाम असा झाला, चिंतने चिंतने तद्रूपता. भावेचा किटकी झाली भृंगी ती आक्रमिलेलं. ती उडून गेली हे पाहिलं. आणि मग सीतामाई त्रिजटेला म्हणते, सांग व त्रिजटे. असं भिन्न असलेली ही भिंगुरटी, भिन्न असलेली ही आळी भिंगुरटीच्या चिंतनाने भिंगुरटीहून उडून गेली. मला तर सदैव रामाचं मी सदैव चिंतन करते, ध्यान लागले चिंतन करते. त्या चिंतनाने मी जर राम झाले तर सीताराम हा शब्द कायमचा संपून जाईल आणि राम राम सुरू आहे. त्रिजटाई शिकलेली होती, 2 चातुर्मासात राहिली. त्रिजटा म्हणली, अगं तुला जर रामाचं चिंतन लागलं तर परवा मारुतीला येऊन गेले, त्याने सांगितलं की रामालाही अहोरात्र तुझं चिंतन लागले. तो चिंतनाने राम उशीर तर राम चिंतनाने सीता होती. त्याच्यामुळे सीताराम हा शब्द कायम राहील. चिंतने चिंतने तद्रूपात. अशी विविध प्रकारची फलश्रुती चिंतनाची आहे. अनिष्ट निवृत्ती, इष्ट प्राप्ती. म्हणून तुकाराम महाराजाचा धन मिळवा, मान मिळवा, ज्ञान मिळवा याही पेक्षा चिंतन करा. चिंतन. देव कशाचाही भुकेला नाही, देव चिंतनाचा भुकेला आहे. उदार हा जगदानी पांडुरंग अभिमानी तुळशीदळ पाणी चिंतनाचा भुकेला. देव चिंतनाचा भुकेला आहे. माऊली आपण चिंतन करा. मला खूप तुम्ही चिंतनाविषयी सांगितलं. चिंतन करा, चिंतन करा, चिंतन करा. ठीक आहे, करू. पण त्याची जागा नाही सांगितली कुठं करायची. तर चिंतनाची जागा नाही, कुठंही करा. नाही बस तरीही त्यातली त्यात काही असत ना. एकांतात केलेलं चिंतन जास्त फलद्रूप ठरत. म्हणून काळ सारावा चिंतने एकांतवासी. गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशी. एकांतात जर चिंतन केलं तर ते जास्त फलद्रूप ठरत. महाराज मी तर वारीला आलो होतो इथं आणि एकांत इथे कसं जोडायचं. आता हे तुम्ही सांगितलेलं अभंग आम्हाला चिंतन करावं तर घरी जाऊन करावं लागेल. वारीत आल्यावर चिंतन करायचंय. इथं एकांत नाही तर सगळा लोकांत आहे. चालताना माणसच माणसं, खूप माणसं. नंबरवाल्यापेक्षा बिगर नंबरवाल्याचीच गर्दी आहे, खूप गर्दी. स्वतंत्र सोहळा काढावा लागेल वडगावकर आता पुढे. ज्ञानोबराची बी शाखा क्रमांक बी हे सगळे तिकडून न्यावा. काय पर्यायच नाही त्याला. कारण मागच्या लोकांना चालायलाही वाव नाही, पुढं बसायलाही वाव नाही. असो ज्याचं जळत त्यालाच कळत म्हणून म्हणा अवघड आहे सगळ्या गोष्टी. चालताना एका लोकांत महाराज, जेवायला बसले तर लोकांत. अहो दिंडीची पंगत दिंडीवाल्यालाही लोक जेवून द्या ना. बाजूला आम्हाला बसू द्या. आता काय बिस्किटचा पुडा जर वाटायला आला आणि एखाद्या मनुष्य 50 बिस्किटचे पुढे घेऊन आले तर त्याच्यावर 500 जणांची उडी पडत तुम्हाला. आणि मग जे तो विषयाची दाट झाडी माझी कामक्रोधाची साखडी चुकावून आला फाटी सदवासण्याच्या. परवा एकादशीला घाटात एका माणसाने सफरचंद वाटायला आणली होती.
जीवच तुटून पडली त्या सफरचंदवाली. विनेकरी सुद्धा म्हणला आता आपण मागे राहता कामा नाही, मराठी पाऊल पडते पुढे. विनेकरी धावला पण तेवढ्या गडबडीत त्याचा विण्याचा टेरा फुटला. पठ्याने टेऱ्या 3 सफरचंद टाकून उपयोग केला. अहो इथं चालताना माणसं, जेवताना माणसं, झोपताना माणसं, प्रातर्विधीलाही महाराज बारी लावा लागेल. माणसंच माणसं महाराज असो. आणि मग वारीला आल्यावर चिंतन कसं करायचं? तुम्ही तर काळ सारावा चिंतन एकांतवासी असं सांगता. तुकाराम महाराज म्हणतात, जरी एकांतात चिंतन नाही करता तुम्ही आज लोकांतात आले, वारीला जरी आले असाल तरी वारीला आल्यावरही आपल्याला चिंतन करता येतं. काय सांगताय? लोकांतात चिंतन कसं करायचं? काही नाही. आलेत ना वारीला, एक पाऊल रिकामा पडू द्यायचा नाही. महाराज वारीला आलेत ना, पाऊल रिकामा पडू देऊ नका. बाबा तू पडू नको म्हणजे तुझा पाऊल चुकवता. ऐका माऊली, एकांतात चिंतन करायचं सांगितलं, तर आम्ही तर वारीला आलो. वारीत चिंतन कसं करायचं? तुकाराम महाराज म्हणजे वारीला आले म्हणजे अर्थातच पायी चालत असतात, वादच नाही. मग पायी चालताय ना, तर पायी चालताना पाऊल वाकडात इकडं तिकडं पडू देऊ नका. पावला गणे पांडुरंगाचं चिंतन करा. पावला गणे पांडुरंगाचं चिंतन करा. तेच तुकोबराय सांगतात, मार्गी चालता पावला पावली चिंतावी माऊली पांडुरंग. मार्गी चालता पायी चालू राहिलेत ना. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वारी पायी करण्याचा जास्त आग्रह आहे. पायी चालता येत नसेल तर एसटी पर्याय वाहन चांगला तसं दाखवते, चांगलं चालता येते. 2.5 तास कीर्तन करतोय, पायी चाललं पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात, मला वाटतंय पायाने जावं. बाप रखुमा देवीवरून आहे तया तीर्था केधवा जाती पाय. जिथं माऊली पायी चालण्याचा आग्रह करतात तिथं आपण बिस्मी मारा छान भाई, आपलं काही नाविन्य सांगू नये. ज्ञानोबराय हेच मुख्यच प्रमाण, मुख्य प्रमाण पायी चाल. ज्ञानोबरायाचा पायी चालण्याविषयी आग्रह. नामदेव महाराज म्हणतात, पायी चालणाऱ्याची तर रजधूळ माझ्या कपाळाला लागू. पंढरीची वारी जयाची एक कुळी, त्याची पाय धुळी लाग. त्याचे पाय पंढरीच्या वाटेत चालतात, त्याचे रजक्कन माझ्या कपाळाला लाग. नाथ महाराज सुद्धा म्हणतात, पायी तीर्थयात्रा मुख्य हरिना हाची माझा नेम सिद्धी नाही. तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम. पायी पायी. तुकाराम महाराज तर स्पष्ट सांगतात, जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले स्वहित आहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. बाबा तुला पाय दिलेत ना, ते काष्टाचे नाहीत ना. पायी चाल पायी. विठ्ठल विठ्ठल. भगवान सूर्यनारायणाचा सारथी अरुण. अगोदर अरुणोदय होतो, मग सूर्योदय होतो. सूर्योदयाच्या अगोदर जी पश्चिमेला, इकडे पश्चिम आहे ना भाऊ? हा माझा दिशा बोलवू शकते एखाद्या वेळेस. पश्चिमेला सूर्योदय होण्याच्या अगोदर जी तांबडी छटा पडलेली असते त्याला अरुणोदय म्हणतात. उठा अरुणोदय प्रकाश झाला. आता त्या सूर्याचा सारथी अरुण रोज कोल्हापूर सोलापूर कीर्तन करू करू महाराज लोकांच्या गावात ड्रायव्हरला भजन घडत नाही. महाराज म्हणजे अरुण वैतागला. अरुणाने ठरवलं आपल्याला भजन घडावं. तो सूर्यरथीचा अरुण करावया हरिभजन. आणि मग त्या सूर्यरथीचा अरुण याने श्री क्षेत्र प्रतिष्ठान म्हणजे पैठणला अवतार घेतला. काय नाव? कुर्मदास. कुर्मदास हे पूर्व अवतारातले अरुण आहेत. अरुण सूर्यरथीचा अरुण. कुर्मदासाला तयासी नाही करचर, त्याला हातपाय नव्हते, तरीही खुरडत खुरडत वारीला गेले लवळापर्यंत पायी. म्हणून मार्गी चालता पाऊला पाऊली. पायी चालण्यावर आमच्या संत म्हणण्याचा जास्त आग्रह. पायी पायी चालले हो काय करा? चिंतावी माऊली पांडुरंग. इथं पांडुरंगाला माऊली हे विशेषण दिलंय. संत वाङ्मयामध्ये माऊली हे विशेषण श्रुतीला एक आलेलं आहे.
सद्गुरूला एक आलेला आहे, परमात्म्याला एक आलेला आहे. नाही श्रुती परवती माऊली जगा. श्रुतीला माऊली म्हटलंय, संतालाही माऊली म्हटलेलं आहे. म्हणून साधका तू माऊली. दरबारात ज्यांच्या सेवा त्यांना माऊलीच म्हणतात. वा वा. आवडी सांगा जीवीचे अर्थ माऊली पुरविती जाणवणे. नाथ महाराजांचं देव तसं संतांना माऊली म्हटलंय, श्रुतीला माऊली म्हटलंय, तसं परब्रह्माला माऊली म्हटलेलं आहे. तो भेटे माऊली आत्मा. हो, ज्ञानोबर आहे, त्याला माऊली म्हणतात. माऊली प्रियाची परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा. भेटत खेळ आटे टिंडिमा संसारिक हे अस. परमात्म्याला माऊली म्हटलेले आजच्या अभंगात त्या माऊली रूपी पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करा. चिंतावी माऊली पांडुरंग. वाटाने चालताना एक अक्षर सुद्धा दुसरं बोलू नये. कशाला बोलायचं? 50 अक्षरी. करशी बरोबरी शेके तुझे तोंड तुझं वैरी राया. या परिणामाची ओळ हे मांडोनी संसार दवडोनी झाली. आणि म्हणून काय करा? चिंतावी माऊली पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे बोल जाती बोलत विठ्ठल. जाती बोलत विठ्ठल. बोल जाती बोलत पाहून रिकामा पडू द्यायचा. आमच्यात एक आदरणीय शिरवळकर फडार एक वारकरी बनकर बुवा, पुंडलिकबा बनकर, खूप निष्ठावान म्हातारे महाराज. आता काय सांगा. आणि जे अलंकापुरीची पंचक्रोशी प्रदक्षिणा, सासवडची, त्र्यंबकेची, तिन्ही प्रदक्षिणा सुरकांची म्हातारेच करायची. म्हाताऱ्याचा खूप आग्रह होता आम्हाला. तो जेवताना एकही घास वेगळा खात नाही. प्रत्येक ग्रासोग्रासी चिंतन करतो. वा. तोची जेवेला उपवासी. राम म्हणे ग्रासोग्रासी, तोची जेवेला उपवासी. बोलत चाला बोलत. तुका म्हणे बोल जाती बोलत विठ्ठल. चिंतावी माऊली पांडुरंग. भगवंताचं चिंतन करत, नामसंकीर्तन करत, भजन करत जावं. गात जागा गात जागा गात जागा. Hare
पांडुरंग, माऊली पांडुरंग असलेला परमात्मा, त्याचं चिंतन करत जा, भजन करत जा, गात जागा प्रेम मागा विठ्ठला. सांगून गेलो तुका म्हणे बोल जाती बोलत विठ्ठल. भगवंताचं भजन करत जा. वारीला आलो, चिंतन होईल का नाही? तुकाराम महाराज म्हणतात पावलं गणी करा. तुम्हाला का तुम्ही ना बिस्किटच्या पुढे लय ध्यान ठेवून इकडं ध्यान ठेवा ना, चिंतनावर ध्यान ठेवा. मार्गे चालता पाऊला पाऊली चिंतावी माऊली पांडुरंग. फलश्रुती काय? फलश्रुती सांगता सर्व सुख लागे घेऊन या पाठी आवडीचा कंठी रसवती सर्व सुख. सर्व सुख शब्दाचा अर्थ दोन होतो. व्यावहारिक सुखही घ्या, पारमार्थिक सुखही घ्या. सर्व सुख शब्दाचा अर्थ तसा मोक्ष होतो, परंतु सर्व सुख शब्दाने आपण दोन अर्थ करू. देव भजन करणाऱ्याला व्यावहारिक सुखही देतोय आणि पारमार्थिक सुखही देतोय. सर्व सुख, व्यावहारिक सुख, पुत्र सुख, पत्नी सुख आहे, त्याला उदाहरण आहे शास्त्रात. गृह सुख, धन सुख, वस्तू सुख सगळं देतो देव. फक्त त्याचं चिंतन केलं पाहिजे. पैसोने निवांत करीत याचे ध्यान देईल तो अन्न वस्त्र दाता. स्पष्ट दिलं. ते बाहेर गर्दी का वाढली, इतर तर क्षेत्रात गर्दी का वाढली, लोकांना वाटतं ते काहीतरी देतात आम्हाला म्हणून. आणि इकडं तुम्हाला माहितीच नाही काय देतो. हे काही देतोय मान फुकट त्याच्याकडे ते. वा पुत्र सुख. जगद्गुरु तुकोबरायांचे पूर्वज विश्वंभर बाबा होते. विश्वंभर तुकोबराच्या चरित्रात त्यांचा सगळा इतिहास आलेला आहे. विश्वंभर बाबा त्यांची भक्ती पाहून पांडुरंग परमात्मा देहोला आले आणि एकटे आले नाही, आई साहेबाला घेऊन आले. संयुक्तिक पहिलं मंदिर देहोला आहे. आणि मग आल्यावर विश्वंभर बाबाने खूप भक्ती केली. त्यांच्या पत्नीचं नाव आमाई होतं. दोघांनी दाम्पत्याने खूप भक्ती केली. कालांतराने विश्वंभर बाबा परलोकाला गेले. आमाई राहिला. आमाई राहिल्यावर भगवंताने सांगितलं तुझ्या मालकाची एवढी मोठी भक्ती, ती भक्ती पाहून तुला कोणतं सुख लागत ते सांग, उभं करतो. तिने सांगितलं काही लागत नाही, तुझं चिंतनात काळ जावं एवढीच इच्छा आहे. मागितलं नाही म्हटलं हा बाबाचा नियमच आहे, काही न मागती देवा त्यांची करू धावे सेवा. तरिता इच्छा दुरी पळे. इच्छा झाली का ती निघून जात. आणि पाठी सोळे उदासा. उदास झाला सोळा त्याच्या पाठीमागत लावतो मला. आणि मग आम्हाला दोन चिरंजीव होते, हरी आणि मुकुंदा. आता झाला असं, हरी आणि मुकुंदा यांनी शस्त्र हातात घेतले, खूप शस्त्र गाजवले आणि ते इतरत्र राहण्यासाठी गेले. आईलाही घेऊन गेले. आई आमच्या जो, अरे बाबा आपल्या वाडवडिलांनी इथं पांडुरंगाला आणलंय, आपण इथं भजन पूजन केलं पाहिजे, तुम्ही कशाला क्षात्र वृत्तीचा अंगीकार केला नाही रे. आपल्याला सैन्य घोडदळ पायदळ सगळं आपल्या दारात सुटलं पाहिजे. आपण क्षत्रिय बाण आहे म्हणले. आपला लढवय्या वृत्तीचे होते हरी आणि मुकुंदा. गेले कुठंतरी. इतिहासात अशी नोंद आहे की ते देवगिरीला गेले. त्या काळात कोण सत्ताधीश असत त्याचा काही तपशील एवढा सापडत नाही. देवगिरीला वाडे होडे बांधले, राहू लागले, पण पाहुणे रावळे भेटायला यायचे. तुम्ही राहतात पण मग आई वडील म्हणजे वडील वारले तर आई देहूला आमच्या घरी जे स्वयंभू पांडुरंग आहे त्याची पूजा अर्चा करते. असं होय म्हातारी घरी पाहिजे बरं का. हे भेटायला आलेले आहेत ना, ही सगळी उजनी धरणाच्या खाली उभी करून तारा उघडी करून हे वाढीव बांधकाम करायला एक नंबर असते ना, गजाच्या वर चाल असते. मग असं बोलल्यामुळे त्या दोघांना वाटायचं आपण एवढंच वैभव उभं केलं. आई नाही आली, आईला नाही. महिलांचं हृदय खूप पातळ असतं. आणि मग आई त्यांच्या प्रेमात पडली. मोरे घराण्यातलं कोणीतरी देवकरातल्या एकाला पूजा सांगितली आणि आई साहेब घेऊन राहिल्या, पण ते देवाला करमलं. देव स्वप्नात आले, आमाई कशाला आली इथं? तुझ्या मालकाने भक्ती करून मला पंढरपूर सोडून इथं उभं केलं देवाला, आणि तू माझं भजन सोडून पुत्र सुख पाहती. तू तिथं ये. तुला पुत्र सुख लागत असेल तर मी तुझा पुत्र होतो, रुक्मिणीला तुझं सून करतो. सर्व सुख देवारातली सुख देव देव. आमाई स्वप्नातून उठली, रडू लागल्या. आमाई हरी मुकुंदा जवळ आले. अगं काय झालं? अगं पांडुरंग स्वप्नात आले, पांडुरंगाने सांगितलं इथं थांबू नको देवलं. हा असे स्वप्न लागले एवढे प्रतीत. म्हणजे स्वप्नाची प्रतीती काय खरी मानायची का? म्हणजे ते सोडू नका.
देव दुसऱ्या दिवशी परत स्वप्नात आले, आमाई चल इथं पुत्र सुख बघू नको, तू देहूला ये, माझी सेवा कर, मी तुझा पुत्र होतो, रुक्मिणीला सून करतो, पण तू देहूला आहे. परत दुसऱ्या दिवशी आमाई उठल्या, रडू लागल्या. पोरांना सांगितलं, मग पोरांना ते पटलं नाही. चरित्रात त्याच्याविषयी 2 दृष्टांत दिलेत. मैपती महाराज मंदोदरीने समजून सांगितलं, पण रावणाला पटलं नाही. असं कधी कधी चांगल्या सांगणाऱ्या माणसाचं नाही पटत लोकांना. तिसऱ्या दिवशी मात्र मग भगवंत स्वप्नात आले, आजच 2 प्रहरा पर सैन्य येईल आणि तुझे दोन्ही पुत्र मरून पडतील. तू माझं ऐकलं नाही, देहूला आली नाही, पुत्र सुखाला तू मुक्षेल. आई सकाळी रडतच उठली, पोराव अरे आबा, असं भगवंताने स्वप्नात सांगितलं, आपलं चला इथून लवकर, आज 2 प्रहरा सैन्य येणार, तुम्ही मरताना असं देवाला सांगितलं. पोरं म्हणजे असं का, ठीक आहे आम्हाला मरायचे, कर स्वयंपाक तुझ्या आता, शेवटचा स्वयंपाक काय. काही माणसं बोलायला गिरसाळ राहते. हरी आणि मुकुंद थोडस कडक बोलले. आईने स्वयंपाक केला, जेवायला बसले. जेवता जेवता निरोप आला, परत सैन्य आले, तुम्हाला त्यांच्यावर आडवायला जायचे. अखेर शेवटी देवाने सांगितलेलं खरं झालं. दोघंही रणांगणात गेले. खूप घनघोर संग्राम झाला, विरच होती. पण परत सैन्याचा जोर असा होता की यांचं सैन्याची फळी फुटली आणि दोघं धारा तिरकी पडले. मग म्हणू लागले, आईने सांगितलेलं ऐकायला पाहिजे. मग कळालं त्यांना, त्यांच्या लक्षात आलं की आईने सांगितलेलं आपण ऐकलं जर असतं तर हे दिवस आले नसते. भगवंताला हात जोडला, आम्ही भक्ती केली नाही, पण आमच्या बापाने खूप, त्यांची भक्ती पाहून का होईना आम्हाला पदरात द्या. काय महाराज, वाडवडिलाची पुण्य पुढच्या पिढीला कामाला येते बरं का महाराज, कमवलं पाहिजे त्यासाठी. मग विश्वंभर बाबाची भक्तीच अशी होती की त्या दोघांनाही भगवंत वैकुंठाला घेऊन गेले. हा, विमानाने नेलं असो. आणि मग आपल्या मुकुंदाची जी राणी होती ती सती गेली. हरीची पत्नी पोटुशी होती. मग हरीच्या पत्नीला घेऊन आमाबाई तिथं रातोरात पळाल्या. हरीची पत्नी तिचं माहेर 9 उमरे, तिथे नाही उमरे 7-8, त्या 9 उमरेला तिला घेऊन सोडलं. पांडुरंगाशी तिथं आल्या आमाबाई देहूला खूप भांडल्या. देव म्हणले, मी तुम्हाला काय कमी केलं होतं तेव्हा माझं सुख सोडून तू पुत्र सुख पाहायला गेली. आणि मग आमाबाईने सांगितलं, आता काय करायचं, आता काय नाही, तुला पुत्र सुख हवंय ना, मी तुझा पुत्र होतो आणि रुक्मिणीला तुझं सून करतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुकोबरायचं चरित्र तुम्ही चांगलं पहा. जोपर्यंत हरीचा मुलगा विठोबा वयात येत नाही, 4-6 वर्षाचा होत नाही, तोपर्यंत भगवंत आणि रुक्मिणी दोघांनी आईसाहेबाला पुत्र सुख दिलं. खूप सेवा केली. ज्यावेळेस विठोबा 9 उमरेहून निघाला त्यावेळेस मात्र भगवंतानी रुक्मिणी आईसाहेब निघून गेल्या. आम्हाही परत पावल्या. सर्व सुखला दे घेऊन या पाठी. आपण चिंतनात काळ घालव. पुत्र सुख भेट आमाबाई, पत्नी सुख. अर्जुनाला वाटलं एकांतात इथं जर आपली मंडळी असती, पपेशाही असती तर किती आनंद. देव पपेशाही झाला. पत्नी सुख, अशा अनेक प्रकारची व्यवहारातली सुख काही देतो देव, फक्त धोरणात राहा, सगळं देतो बर. सर्व सुख लागे, व्यवहारातलं तर सगळं देतो, पण परमार्थातलं कर्म सुख, योग सुख, आत्मसुख, भक्ती सुख हे सगळं भक्ताला देतो. विठ्ठल येन प्रेम पाना भक्ती सुख आगळे. येन प्रेम पाना भक्ती सुख आगळे. बहु घेतो झालं पण
तात्याने घेतलेलं मला आठवतोय. बहुविध जाणपणा भक्ती सुख आगळे सगळं सुख देतो देव. सर्व सुख लागे घेऊन या पाठी वा. त्याच्या दारात ही सगळी सुख आपल्याला भेटतात. फक्त चाला भजन करत चला. पंढरपूरला गेले काय नाही पंढरपुरात मला सर्व सुख आहे. सर्व सुख आहे देवरेच्या तिरी आमुची पंढरी कामधेनू. पंढरपुरात सुख आहे. त्याच्या नामात सुख आहे. सर्व सुखा अधिकारी मुखी उच्चारी हरिनाम. त्याचं मुख पाहिलं तरी सुख आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पायीन श्रीमुख आवडीने. त्याच्या पायात सुख आहे. तुझे पायी सुख सर्व आहे. असं सर्व सुखे तुझ्या ओळखल्या. सर्व सुख लागे घेऊन या पाठी. सगळं सुख घेऊन तो आपल्या पाठीमागा लागतो. आवडीचा कंठी रस होती. भक्ताच्या आवडीचा जो रस आहे तिकडं बघा इकडं घ्या तिकडं बघा इकडं घ्या. भजन चालू असतं का ते लावलं ना स्वरच आपण चरण होत येत महाराज. त्याला जेजुरीला जाऊ कोणीतरी प्रबोधन केलं पाहिजे. आपण एवढं सगळ्या बाबतीत आज पुढे आलो पण या बाबतीत थोडं मागे. ज्याला घ्यायचंय ना ते ज्याला घ्यायचंय ते कुठेही जात. येणाऱ्याला काही सांगावं लागत नाही. थोडस प्रबोधन झालं पाहिजे या बाबतीत. भजनाला विक्षेप होतो. त्याच्यामुळं आवडीचा कंठी रस होती. भक्ताच्या आवडीचा जो रस आहे ना भगवंत तो रस त्या भक्ताला देतो. गाथेमध्ये बरेच रस आले. पुराणाचा रस ब्रह्मरस भक्तिरस अद्भुत रस असे बरेच रस आलेले. पुराणीचा इतिहास गोड रस सेवेला ब्रह्मरस सेव ब्रह्मरस. का म्हणे भक्तिरस सेवा भक्तिरस. तुका म्हणे अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. असे नामरस सगळ्यात महत्वाचा रस नामरस. आणि तो नामरस तो भक्ताच्या कंठात पोहोचतो. आवडीचा कंठी रस होती म्हणून तो भक्त सदैव त्याच्या मुखात भगवंताचं कंठात सदैव नाम राहतं. कंठी धरेला कृष्ण सदैव भगवंताचं कंठात त्याच्या नाव राहतं. आवडीचा कंठी रस होती. अजूक वारी करताना जर भगवंताचं चिंतन केलं तर भगवंत काय करतो. पितांबर छाया हे लोभापर. देवाला भक्ताचं खूप लोभ मान. देवा भक्त जीवा होणी आवडत सकळ ही प्रीती त्यांच्या ठाई. देवाला जेवढे भक्त आवडतात तेवढे कोणीच आवडत नाहीत महाराज. आणि म्हणून त्या लोभासाठी देव त्या भक्तावर पितांबराची छाया धरतो महाराज. पितांबर छाया तरी लोभापर विठ्ठल विठ्ठल. घात आघात निवारी छाया पितांबरे करी. छाया पितांबरे करी. छाया पितांबरे करी. घाताघात निवारी छाया पितांबरे करी. पितांबराची छाया धरतो. पाहे ते उत्तर आवडीचे. आणि भगवंत भक्ताच्या मुखातून जे येणारं नाम उत्तर आहे ते भगवंताच्या खूप आवडीचं आहे. कधी याच्या मुखातून माझं नाव निघत आहे. नाम घेतात तोही दोष. आणि मग पाहे ते उत्तर आवडीचे. हे आवडीचं उत्तर म्हणजे नाम उत्तर. त्याच्या मुखातून हे नामचिंतन कधी येतंय देव नुसती वाट पाहतो की भक्ताच्या मुखातून कधी नाव येतंय.
देव आपल्या वाट पाहतो बरं का. आपण भजन बिगर भजन करत चालणाऱ्या माणसाला खरंच नमस्कार आहे ना. त्रासोनिया बोले तुका हातात लोकदंड. देवाला खूप आवड आहे भजन करणाऱ्या वारकऱ्याचे. भजन करणार पाहिजे. त्या परतीला आमचं निवृत्तीला पैठण करत ते भाकरी बसवलेल्या राहतात. दरवर्षी असतात आम्ही परतीला. भाकरी आल्या का निवृत्तीला विचारा हा भजन म्हणणारे कोण आहे ते पहिले पुढे या. त्यांना पहिल्या भाकरी आणि पिढ्या फुगे 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 विकणार, पिढ्या वाढणार, तंबाखू खाणार त्यांना नंतर उरल्यावर तुम्हाला आधी भजन म्हणणार. पाहे उत्तर आवडीचे भगवंत नुसती टक लावून पाहतो ते भक्ताच्या मुखातून कधी भजनाचा स्वर येईल. तुकाराम महाराज म्हणतात म्हणून पावला पावले चिंतन करा, हे आपलं जीवन करा. तुका म्हणे हेची करावे जीवन. आपलं जीवन नाम जीवन झालं पाहिजे. यासाठी नाथ महाराजांच्या हरिपाठात प्रसिद्ध अभंग आहे. हरिबोला देता त्या अभंगात आपलं सगळं नाम जीवन झालेलं आहे बघा. हसता खेळता हरिबोला, हरिबोला गाता, हरिबोला खाता, सर्व कार्य करता हरिबोला. हरिबोला एकांती, हरिबोला लोकांती देह त्यागा अंती. हरिबोला हरिबोला भांडता, हरिबोला कांडता, उठता बैसता. हरिबोला हरिबोला जनी, हरिबोला विजनी, एका जनार्दनी. हरिबोला आपलं जीवन नाममय झालं पाहिजे. तुका म्हणे हेच करावे जीवन. चिंतावी माऊली पांडुरंग तुका म्हणे हेच करावे जीवन. चिंतन हेच आपलं जीवन असलं पाहिजे. जेवताना बसताना उठताना झोपताना हे आमचे जे वारकरी महाराज हे डाव्या हातान मंडळीनं खूप सेवादारी. यांच्या सगळ्यांच्या तीन रथा माझं 2-4 किलोमीटर रथा पुढं 2-4 किलोमीटर राहतात तळा पुढं. दिवसभर दिंडीत चालतात आणि रात्री घेऊन झोपतात. हे पटाकतच झोपतात एकाच्या मध्ये. तरी कशाचं जेवायची सोय कोणी उरलेलं आणून दिलं का घ्यायचं. इथं झोपायचं. कोणता पाऊस आला तर कोणता पांघरायचा, पाऊस नसला तर कोणता हातरायचा. आणि मग जे भेटल ते खायचं. पत्रिका सुरू झाली का उभं राहायचं. भजन सुरू झालं. खूप भजनावर प्रेम. जीवन असे ते ह्या अंगावर जरी झाले, ह्या अंगावर झाले. रात्री झोपेत तरी मुखात रामकृष्ण हरी, श्री विठ्ठल, माऊली चिंतन. तुका म्हणे ह्याची करावे जीवन. आता त्याची काही मंडळी थकलेली गुडघे दुखतात. उठताना तशी उठणार नाही. रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे मुखाने आपल्या भया 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 भया. बचत गटाच्या का कांदे लावणाऱ्या का कापूस असणाऱ्या बाया नेमक्या कोणत्या हे पहिलं का म्हणे हेच करावे. आपलं जीवन नाममय असावं. वाचे नारायण तहान भूक याचे सार्थक त्यात बरेच अर्थ केलेले. ओघाने जर उपक्रम उपसंहाराची एका वाक्यात लावली तर नारायणाचीच माणसाला तहान लागावी, नारायणाची भूक लागावी. नारायणच आपला आहार व्हावा. विठ्ठल तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हाची. हा विठ्ठल आम्हाची. हा विठ्ठल आम्हाची. आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. तुका म्हणे हेची करावे जीवन. वाचे नारायण तहान भूक. आपल्याला भूकही भगवंताचीच लागावी आणि तहानही भगवंताचीच लागावी. का म्हणे दिवस राती हेची खाती अन्न ते. चिंतनेची झाली नलगे अन्न पाणी. तुका म्हणे मनी समाधान. त्याला म्हणायचं तुका म्हणे हेची करावे जीवन. वाचे नारायण तहान भूक.
सर्व सुख लागे घेऊन या पाठी आवडीचा कंठी रसवती. टांगे पंचमंडळ.
आदरणीय भागवत महाराज सेवक ताली वाजवा भजन करा हो Oh,
रंबार कुमार रंबार कुमार रंबार कुमार रंबार कुमार रंबार कुमार रंबा रंबा आपण ज्या श्री क्षेत्र पंढरपूरला चाललो, पंढरपूरला का जायचं, वॉशिंग्टनला का नाही जायचं? तू गेला तर आमचं काही हरकत नाही. पंढरपूरला जी आहे ते वॉशिंग्टनला नाही. काय आहे पंढरपूरला? नाथ महाराज म्हणतात, देवभक्त दोन्ही तीर्थक्षेत्र नाम ऐसा एक संभ्रम नाही कोठे. देवभक्त, क्षेत्र, तीर्थ आणि नाम या 5 गोष्टी एक समवायावत छेदे करून तुम्हाला कुठं सापडायचं नाही. तिथं सापडत कुठं काही वरकड, कुठे काही एक आहे, एक कुठं काय आहे, कुठं काय नाही. पण पंढरपुरात हे सगळं देव आहे. पंढरपूरचा देव सामान्य नाही. बळीया माझा जो या सुप्रीम कोर्ट आहे सगळ्या देवांचं. त्या कोर्टापुढे काही निकाल कोणाचा असला तो हा देवादे देव बरोबर. रंग सदाशिवाचा निज ठेवा, सर्व देवांचा अधिपती मुक्ताई म्हणे देवादे देवा, आम्ही करावी तुझी चरण असतो. आम्हाला परवा समाधीच्या अभंगात गेले. सगळ्या देवांचा आदिदेव पांडुरंग परमात्मा तिथे राहतो. त्या पंढरपूरचे ब्राह्मण इकडे खाली गेलो होतो विजयनगरकडे. गेल्यावर त्या राम राया होता, त्याला भेटायला गेलो. कुठून आले? पंढरपूर. वा, पंचदैवत आहे तिथं पांडुरंग. हा हा, असं दुर्बळ ब्राह्मण पूजा करीत असतील, सामान्य भाजी भाकरीचा नैवेद्य असेल, काहीतरी शेणा मातीने बांधलेलं मंदिर असेल. ब्राह्मण भिक्षुक होतं, पण ब्राह्मण निष्ठावान लय होतं. ब्राह्मण म्हणा, हे राजा काय सांगतो तुला माहिती का पंढरपूरचं काय वैभव? हा, तिथं चिंतामणीच्या सारखा आहे. हो, सुवर्ण मंदिर आहे. सगळे कामधेनूची खिल्लार आहे. जे नव्या अध्यात वर्णन आले ना, सगळं ते तिथं जुळतंय. ते म्हणजे पण आमच्या राजाई सारखं. काय राजाई राजाई सांगतो म्हणजे तो राजाई तो पसंत. हे तुझी राजाई तिथं झाडलोट करायला. माझ्या कुळीची कुलदेवता याने निंदिनी मध्ये ते कथा मला पाहायला यायचं. जर असं पंढरपूर नाही दिसला तर तुला शिळावर दे. ब्राह्मण वारकरी निष्ठावान होता, या म्हणले. असंच पंढरपूर. राजा सगळं सैन्य घेऊन निघाला. जसं जसं पंढरपूर जवळ यायला लागलं, ब्राह्मणाचा जीव बारीक झाला. मी जे वर्णन केलंय ते पुराणातलं पाहून सांगितलं. आता जर पंढरपुराचं पाहिलं तर हे कडो असं त्या मशीन बिशीन पाहिल्यावर तर राजा आपल्याला खरखरच सोडवर दे. पांडुरंगाला विनंती केली, देवा त्या तुझ्या भक्ताच्या शब्दाला लाज राख. काल परवा झालं मला वाटतंय, तुका मोकलिता लाज बोल. तेव्हा काही करा पण या भक्ताच्या शब्दाला जागा. काय महाराज भगवंताने त्या ब्राह्मण वारकऱ्याचा शब्द खरा केला. राजा ऐरावतावर चढून पाहू लागला त्या हत्तीवर, लखलखीत पंढरपूर चमकत. तसं वर्णन केल्या ब्राह्मण वारकऱ्याने. तसंच राजा खाली उतरला रामराय आणि पायी चालायला लागला. तर चिंतामणीच्या सडका, कामधेनूची खिल्लार, कल्पतरूची बन. काय बोलायचंय महाराज. याने याच्या राजाईच्या मंदिराला चांदीचं पाणी देऊन भिंत बांधली. तिथं सोन्याच्या भिंती महाराज, रत्न खनोखनी सोनियाच्या भिंती, नागलिया ज्योती नाना कळा. खूप वर्णन पाहिलं. चंद्रभागेत आला तर ब्राह्मणाने सांगितलं, रोज जगातली 3.5 कोटी तीर्थ इथं स्नान करायला येतात. ऐशे शंकर सांगे ऋषी जवळी हे प्रमाण काल परवाना कीर्तनात झालं. सगळे तीर्थ तिथे येतात. पाहिलं सगळी तीर्थ उतरलेली. गंगा, देव म्हणे, यमुना, नर्मदा, सरस्वती, भागीरथी, त्रिवेदा, गंगा, कृष्णा, तुंगभद्रा, हे सगळे तीर्थ पाहिलं. राजाचं चाट झाला. सगळी तीर्थ येतात तिथं. बारीला लागलेले पाहिले. कोणी बारी लागलेले? त्या देवांचा राजा इंद्र, देवेंद्र. हे कोण? हे वरुण देव आहेत. म्हणजे सगळी बारीनीच उभी होती. सगळे होते. सगळे सरोवरांची जाती उभी जोडून, यातल्या सरोवरांची मांदी उभे जोडून हात पाहिलं. राजा थक्क झाला. आला महाद्वारावर आला, दंडवत घातला. सगळे सुवर्णमय भूमी. पहा मंदिरात अशी रत्न बसवलेली होती, लाईटची गरजच नाही. आता गेलीच होती नदी. सोलापूर जिल्हा लागला. आणि मग ते सगळं पाहिलं. खूप राजा आश्चर्यचकित झाला.
पांडुरंगाला ते ब्राह्मण वारकरी साहित्य याला दर्शन द्या, नाही हे मला शोर नाही, भगवंताने त्याला दर्शन दे. काय राजा प्रसन्न झालो, काय माग असतं, काही नाही. तेव्हा माझ्या गावी याल का तुम्ही, म्हणे मी येईल तुम्हा सगळे गावा न्यावे आपण निळप्पा. देवाला असं साकडं पडलं. मग पाहतो म्हणजे उद्या सांगतो. पुढे ते बाहेर पडला राजा, ब्राह्मण वारकरी विचारलं याची सोय काय, म्हणजे अंधार पडला तर पुढे बसायचं, पाला जवळच बसायचं, खोट्या सकाळी उठता सोयीला गेल्या पाहिजे म्हणून. लय गाव गाडी आता काय सांगा, सोय काय काय करा, माणसाची किंवा काय बोलायचं असो. रात्री एका वारकऱ्याच्या पायावरच एक जण गेलं. असं होणार कागद टाकला का पाऊस आला, यार म्हणजे पाऊस गेला नाही, दुखणं मोठे कोण कुदरी राहते निस्तार नाव ऐका. ही काय सोय म्हणजे इकडे हे मग गेले तर तिथं राजाई झाडलोट करीत होते स्वच्छता गृहाची. उदो आंबे उदो. हो, सुप्रीम कोर्टा पुढे ग्रामपंचायत ठराव मांडत नाही. उदो आंबे होते आपल्या तिकडे गावाकडं, इथं इथं आपलं दुकान चालणार. आणि मग मात्र त्याच्या लक्षात आलं तो हा देवादी देव. बरोबर पुढची करतो तुम्हाला संत वाङ्मयात पाहायला भेटत. देव असा जगातल्या सगळ्या देवांचा देव तिथं देव भक्त. तिथले भक्त नाहीत नुसते भक्त राज आहेत. पुंडलिक भक्तराज, त्याने साधी देखाज वैकुंठीचे निज परब्रह्म आणले. भक्तराज म्हटलेले पुंडलिक महाराजांना भक्तराज आहेत. पुंडलिक महाराज युगे 28 विठ्ठल नामे जपतू हा पुंडलिक भक्तू महामुनी. असे भक्तराज पुंडलिक महाराज आहे. बर देवभक्त इतरही भक्त खूप आहे. देवभक्त तीर्थ चंद्रभागेचं तीर्थ, चंद्रभागेच्या तीर्थासारखं तीर्थ जगात दुसरं नाही. तीर्थावळीत मला वाटते काल परवा हे प्रकरण गेलं. आता इथं सगळी पाठवलीत माणसं. एकदा भगवंताने मिटिंग लावली स्वर्गात. मृत्यू लोकातल्या लोकांचं खूप पाप वाढले, जरा खाली जाऊन लोकांचा उद्धार करता का. हे भोगावती इकडे, भागीरथी इकडे, मंदाकिनी चल, सगळ्याला आपल्याला जायचं. मृत्यू लोकात तुम्हाला पाठवायचं. हे लोकांना लय पाप वाढले म्हणजे ह्या लोकांचं काही करून यांचं पाप घालवायचं. चला बरं निघा बरं. मंदाकिनी तू चल बरं, तू पहिले निघ. मंदाकिनी म्हणजे निघाली. मंदाकिनीने स्वर्गातून खाली पाहिलं तर तिला चंद्रभागा दिसली. तिच्या लक्षात आलं कंपनीच्या माला पुढे हातगाडीच्या मालाला विचारते पुढे. एवढी लाजली वरच थांबली. स्वर्गे मंदाकिनी लाजून राहिली. अगं भोगावती तू तरी जा. आता डोळे झाकून जात. भोगावती डोळे झाकून मृत्यू लोकात आली. चंद्र डोळे उघडले. चंद्रभागा पाहिली. अशी टचकली, खूप भ्याली. तिचे हजार पाताळे प्रवेशले भोगावती. भोगावती तशीच पाताळात गेली. हो सांगतो सांगते भागीरथी साहेब. मंदाकिनी स्वर्गात थांबली, पाताळात भोगावती गेली. भोगावती पाताळा गेली. हे समाधीत गेले आपल्याला काल परवा. अगं भागीरथी तू तरी जा. भागीरथी म्हणजे हो निघाली. मग काय पोतळ्या टोरले पैंजण साखर असं सगळं घालून निघाली. आले मृत्यू लोकात आले. चंद्रभागेची गाठ पडली. अशी घाबरली. तिचे हजार तुकडे झाले. सहस्र भाग बेने होऊन भागीरथी सागरा मिळती झाली देवा. अशी चंद्रभागा माई आहे. पुण्य पावन भीमा दक्षिण वाहिनी अमृत संजीवनी पुण्य राशी. चंद्रभागेचं पाणी नाही, अमृत आहे अमृत. हो अमृत संजीवनी पुण्य राशी आनंद रस कुपिका. प्रत्यक्ष चंद्रभागा दर्शनेन योगा गर्भवासा. दर्शन स्नान फलश्रुती, दर्शन फलश्रुती, नाम फलश्रुती. शास्त्रात सांगितलेले चंद्रभागेचं स्नान केलं पाहिजे. बरीच मंडळी नळाखाली आंघोळ करते पंढरपुरात. समजून घ्यायचं येईल जवळचा वाफा कोरडा राहिला महाराज. पंढरपुरात राहून नळाखाली आंघोळ करणं म्हणजे कोकणात जाऊन तांदूळ न खाल्ल्यासारखं. कोकणात जायचं तांदूळ खायचं नाही. कोकणात गेला कशाला मारायला. खानदेशात जायचं आणि मांडा खायचं नाही. खानदेशात गेला कशाला. जेजुरी जायचं 5 पायऱ्या चढायच्या नाही. असो तो विधी वेगळा आहे असो. आणि मग तसं पंढरपुरात राहून चंद्रभागेचं स्नान करणे राहा का त्याला. पंढरपुरात ते वाळून पंढरपूर तिकडे तिकडे जाऊन राहा. चंद्रभागेला स्नानाला गेलं पाहिजे. आमचे सद्गुरू बोधे बाबा होते शिवाजी महाराज. बोधे बाबा चंद्रभागेत आता ते धरण झालंय खाली विष्णुपादाजवळ. पहिले धरण नव्हतं आणि संपायचं पाणी कधी कधी.
त्यात करायचं, गाळा राहायचं त्याचं, बाबा त्यात आंघोळ करायचं. अशी निष्ठा पाहण्यात, तपाच्या बाबतीत काही लोकांचा हात धरून आहे. बोलण्यात मजा नाही, काही तुला मुक्त फळ उधळण्यात मजा. कोणाची सेवा कोण जाणे, कोणा घडे असं कोण या वचना परतुठावे. दीक्षादानी आईशे बासती लोचनी, पैशून्य वचनी काय खास. वर्मस्पर्शी म्हणले काय कोण नकळेची महिमा कदाही कोणाचा, नये बोलोवाच्या हेळ सोनी निळोपारा. निळोबराची प्रमाणे. आणि म्हणून चंद्रभागेचं स्नान, चंद्रभागेकरिता एक स्नान, तुझे दोष पडतील रानोरा. कोणी म्हणून महाराज थंडी ताप आल्या, डॉक्टर सांगितलं गार पाणी आंघोळ करू नका. नाही स्नान करता आलं तरी चालेल, आधी तर स्नानच करा असं सांगितलं. निदान चंद्रभागेचं दर्शन घ्या. चंद्रभागा माईच्या दर्शनाची फलश्रुती शास्त्रात सांगितलेली आहे. अवघेच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखील, चंद्रभागा डोळा देखील अवघीच तीर्थे एक वेळा घड, किंवा एक वेळा चंद्रभागा डोळा देखील अवघीच तीर्थे घड. एक वेळा घडते असं घ्या, किंवा एक वेळा डोळा देखील असं. नाथ महाराज म्हणतात तुकोबर आहे तसं नाही, एक एक तीर्थ घडती कोटी वेळा चंद्रभागा डोळा देखड्या. आपल्या आदरणीय कबीर महाराजाच्या मठापाशी जायचं, नुसती चंद्रभागा पाहायची. जय चला निघा माग पानं का. चंद्रभागा नुसती पाहिलं तरी फळे. दर्शन फलश्रुती दर्शने न योगा गर्भवासा. चंद्रभागा माई दर्शन करा. महाराज आम्हाला स्नानालाही जाणं होणार नाही, दर्शनही होणार नाही. एक काम कर, काय नुसतं चंद्रभागेचं नाव घे. अनुपम्य आहे पुढे चंद्रभागा, दोष जाती भंगा नाम घेता. म्हणून आमच्या लहानपणापर्यंत चंद्रभागा नावाच्या महिला होत्या बरं का. तो आमच्या लहानपणापर्यंत खूप चांगली नाव होती. म्हणा बाई शब्द राहायचा. आधी तर तीर्थाचीच होती. कावेरी, तुंगभद्रा, गोदावरी, सिंधू अशी नावं राहायची. नंतर ते गेले बाई शब्द आला. गंगूबाई, रंगूबाई, सिंधूबाई अशी नावं आली. आता ते गेलं. इथं कोणी मास्तर असं तर का हाजेरी पटावर बाई नावाची एक मुलगीच पडायची नाही महाराष्ट्रात. आता नावं लई नवीन निघाली. एकाने पुरीचं नाव ठेवलं परी. पुण्याला शिकायला घातली, ती तिथंच एका मुलासंग परदेशातच विमानाने निघून मला सांगायला लागला काय झालं. म्हणजे परी विमानाने निघून, म्हणजे परी वर नाही जाणार तर जाणार कुठं. काही नावत होते त्याचबरोबर. खताच्या कोणाची नाव होते, रोजवाला, सुपाला. अरे खताच्या कोणाची नाव म्हणजे ज्याला दिलं त्याचं खतच झालं पाहिजे. काय नाव ठेवा काय कळत आहे का. चंद्रभागा अनुपम्यवा हे पुढे चंद्रभागा, दोष जाती भंगा नाम घेताना तर प्रमाणे देव भक्त तीर्थ क्षेत्र. पंढरपूर हे क्षेत्र सामान्य नाही, महामुक्ती क्षेत्र तीर्थाचे तार. उपमेश अनेक नाही तुझी. पंढरपूर क्षेत्राला खूप विशेषण आलेली शास्त्रात. महामुक्ती क्षेत्र. काशी हे मुक्ती क्षेत्र आहे आणि पंढरपूर हे महामुक्ती क्षेत्र आहे. पंढरपूर हे महामुक्ती क्षेत्र आहे. देव भक्त दोन्ही तीर्थ क्षेत्र आणि नाम. पंढरपुरात नाम असते. हे पंढरपूर प्रेमाचे भांडार नामे निरंतर. जुने कीर्तनकार सांगायचे पंढरपुरात होळी पोळी टाळी कायम असते. होळी रोज पंढरपुरात एक कोणी ना कोणी मरत, कधी कधी 2 जण मरत म्हणा. होळी म्हणजे स्मशानात चालू असते असं म्हणतात जुने कीर्तनकार सांगा. पोळी रोज पुरणपोळी सण आहे. वा. टाळी रोज भजन आहे पंढरपुरात महाराज. गाथा भजन महिना महिन्याची सप्ते राहतात. असं नामे निरंतर. अशा 5 गोष्टी इतरत्र कुठं आहेत दाखल असं कुठेही पाहता नाही. म्हणून आयसा एक संभ्रम नाही कोठे. आणि म्हणून आपण तिथं चाललो तर चांगली गोष्ट आहे. चालताना फक्त मात्र मार्गी चालता पावला पावले चिंतावे माऊली पांडुरंग. सर्व सुख लागे घेऊन पाठी आवडीचा कंठी. रसवती ज्ञानेश्वर माऊलीचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली कुंडले वरदा
हातवर करा तुकोबरायचं भजन करायचं कोणी आळस करायचं नाही असं भजन करायचं की आवाज थेट देहोला गेला पाहिजे किंवा तुकोबरायच्या सोहळ्यात गेला पाहिजे तुकाराम 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 पुंडरे कवरदा हरे विठ्ठल ज्ञानदेव पुंडरी आदरणीय प्रभुराज महाराज वाचकर
बोला